सगळ्यांक म्हजो नमस्कार। आज म्हाका एक बातमी कळ्ळी की काल फातोडेर जे पर्वरी हांगा श्री खापरेश्वरचे देवूळ आसा, देवाचें देवूळ आसा, ते डेमोलिश केले। आनी अत्यंत दुख्ख दिसलें, अत्यंत वायट दिसलें की तो जाग्याकार राखणदार जाका सगळे आमी मानता, तेजेर सगळ्यांची आस्था आसा, भक्ती आसा, त्या देवाची मूर्ती डेमोलिश करून, ते देवूळ डेमोलिश करून ते देवाची मूर्ती, श्री खापरेश्वर देवाची मूर्ती एक खंय तरी कंटेनरान घालून थंयच्यान व्हेली। म्हण हेंच ते काय हिंदुत्व? हेंच ते काय भारतीय जनता पक्षाचे सरकाराचे आमी हिंदूचे रक्षक? होच काय तो, हेच काय ते रक्षक? अशा पद्दतीन तुम्ही ज्या श्री खापरेश्वर देवळाचे देवूळ थंय उरचें म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले। फक्त हिंदू लोकांनीच न्हू, इतर धर्माच्या लोकांनी आंदोलन केले, ते खंय ते स्थान थंयसरूच उरचें म्हणून तेजें। तरी आसतना भारतीय जनता पक्षाच्या सरकारान ती लोकांचो विरोध डावलून ती मूर्ती थंयच्यान हालयली आनी ते देवूळ डेमोलिश केलें। म्हळ्यार आज आमी पळयता की खंयच्या दिशेन आमी वयता। भारतीय जनता पक्षाचे लिडर सदैव म्हणटा आमी हिंदू धर्माचे रक्षक, हिंदू धर्माचे रक्षक। म्हणजे तुमच्या सरकारान आसतना ही देवळां तुम्ही जी वाचोवंक शकताली, खरें म्हणचे जाल्यार हो तुमचे जर मनान आसली इच्छा जाल्यार खंय तरी अलायनमेंट चुकोवन अलायनमेंट दुसरे कडेन व्हरून ते देवूळ तुम्ही वाचूंक शकताले, पण तुम्ही ते करूंक शकना, कारण तुमकां देवाचें पडन गेल्लें ना। तुम्ही देवाचो वापर फक्त आपल्या राजकीय फायद्या खातीर करता। हें वारंवार सिद्ध जाता, कारण ज्या वेळार 8 आमदार ज्यांच्यांनी उघडपणे देवांक फटयले, त्या आमदारांक तुम्ही आपल्या पक्षान घेतले, त्या वेळार ते सिद्ध जालें की तुमकां देवाचें कांयच पडन गेल्लें ना। आनी परत एकदां सिद्ध जाता। खरें म्हणचे जाल्यार आज आमी पळयता की गोंयांत आमी सगळे धर्माचे जातीचे लोक एके कडेन वावुरता आनी हें देवूळ उरचें, श्री खापरेश्वर देवाचें हें देवस्थान उरचें, तें स्थान उरचें म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले। खरें म्हणचे जाल्यार हांवूय त्या आंदोलनाक भाग जावपाचो आसलो, पूण हांव खंय तरी परदेशांत येयल्लो आसा म्हणून हांव थंय पावलो ना। पूण हो म्हजो संदेश हांव दिवपाक सोदतां ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक की तुम्ही जे आज एक कृत्य केलां, देवाचेर तुम्ही आज घात घेतला, देवाचो तुम्ही जो घात घेतला तुमच्या राजकीय फायद्या खातीर, तेंचे तुमकां येणाऱ्या दिसांनी परिणाम अवश्य भोगचे पडटले। सगळ्यांक देव बरें करूं।